आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। गणेशवाड, सुभाषवाड व भोईपुरा परिसरातील बेघर महिलांच्या विविध समस्यांसंदर्भात धडक मोर्चा काढून यवतमाळ, वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांना तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले। तसेच दिनांक 4/6/2026 रोजी पुसद तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री इंद्रनील भाऊ मोहनराव नाईक यांनाही निवेदन देण्यात येणार आहे। दिनांक 8/6/2026 रोजी सुभाषवाडमध्ये थेट भेट घेऊन सभा आयोजित करावी व आमच्या समस्यांचे निवारण करावे, अन्यथा पुसद तालुक्यात जनआक्रोश मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल। हे आमचे शेवटचे निवेदन असून या निवेदनावर तात्काळ 8 दिवसांच्या आत कारवाई करण्यात यावी। कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील। हेलो, वालेकुम, बोलो भैया। पहचाने ना भैया, बोलो ना क्या बोलते। कहाँ पे भैया? ठीक है, बनो वीडियो बनो। मला जमत नाही ते. अभी असं तर धर रे अपना बोल। तुम्ही नगरपालिकेत गेले होते का मावशी? काय म्हणू? नगरपालिकेत शिवल लावले खासदार म्हणलं यवतमाळ जिल्ह्याचे आणि वाशिम जिल्ह्याचे हे आहे म्हणलं। मला फक्त म्हणजे आर्मी आणि उंबरखेडचं हे दिलेलं आहे, शिव दिलेला आहे म्हणे। दुसरंचं मला काही घेणदेण नाही। तुम्ही कोणाकडे पण जा, अरे तुम्हीची भाषा करायला साहेब, अरे तुम्हीची आणि रजेची भाषा करायला साहेब। आम्हाला मी सामान्य जनतेने कोणाकडे जावा साहेब? सगळे अर्धे जास्त पगार चालू आहे का मावशी? पगार चालू आहे? पगार कोण देतं तुम्ही? केली नाही ते लाडकी बहिणीची आहे हा. ते दोन दंडवत नाही आहे ना एक. हां हां आतापर्यंत नाही. आज रोज साहेब वाजता कंटाळा यायला हो, भाडं देतात ते भाडं जागा नाही तर घरोघरी कसं काय भेटेल? आता तुम्ही भाड्या नाही का समजा काय ते सिओल बोलून काय फायदा म्हणून ते सिओल जगडे येत नाही ते आपण शासनाला प्रशासनात जे अंतर्गत येते त्या अंतर्गत आपण मांडावून शिल्लक असते त्यांच्याकडे येते। ठीक आहे राव सर, ठीक आहे, तुमच्याकडे नाही हे बेघर लोकांचा प्रश्न होता पुसदच्या, बऱ्याच महिला आलेल्या आहे बेघरासाठी। काय आपलं ते काही नगरपालिकेत जागा नाहीत ना तिकडे? मला वाटलं घरकुल पाहिजे का तुम्हाला?
का आता जागा देणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येत नाही, हे येते महाराष्ट्र शासनाकडे. जागा तुम्हाला जर दुसरी जागा द्यायची असेल हे तुम्हाला तुमच्या आमदाराकडेच जायला लागतं. तर हे आपल्याकडे येत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येत नाही. तुम्ही काय तुम्हाला करून दिलं घरकुल म्हणाल तर ते तुमची जागा असेल त्याच्यावर घरकुल म्हणाल तर ते मी शिफारस करून देतो. त्याला वेळ लागेल थोडा. हे जे जागा पाहिजे असेल तुम्हाला जागा तर तुम्हाला मग तिकडूनच करावं लागेल. आता काही दिवसांनी एका जागा मिळेल शासनाच्या हिशोबाने, त्याच्यानंतर मग आपण हा मग बाकी मावशी एक वेळा जागा तुम्हाला मिळाली घरकुल करून घरकुल करून द्यायची जबाबदारी. घरकुल मिळाले आम्ही आता एक तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं पत्र देते की असं यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे, हे बेकार लोक आहे. गजो पाणी पिले का, चहा पिले का? सगळे आपले शिवसैनिकच साहेब सगळे. आपल्या दोघांचे नंबर आपल्या डायरेक्ट नंबर हे आपला एका नंबर घे, एखादा डायरेक्ट नंबर काही असतील सांगत आहे. आकाश आहे, पत्र दे जिल्हाधिकारी आपल्याकडे या घरातले जे सर्व आली आणि असं असं निवेदन मावशी माझ्याकडे असते तर तुम्ही मला लगेच सांगून दिलं असतं की माझ्याकडे आहे मी करून देतो. माझ्याकडे घरकुल करून देऊ शकतो तुम्ही. माझ्याकडे येत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येत नाही, हे महाराष्ट्र शासनाकडे येते. महाराष्ट्र शासन ते तुम्हाला त्या इंद्रनील नायकाच्या त्या बंगल्यात पकडायला नाही त्याला. हे आम्हाला जेवण देऊ देत नाही, आम्ही आपलं नाव घेतलं की बाहेर पकडून देते आम्हाला. मग आम्ही कोणाचे पाय कोणाचे पकडू आम्ही सांगा. माझ्या हाती आहे. आम्हाला आमची अपेक्षा सगळे आम्ही छाती टाकून तुमच्यापाशी कोण आलो की बा आम्हाला अपेक्षा तुमच्याशी आहे. आता तुम्ही मोठे आहे ना त्यांच्यापेक्षा. काय करायचं मी सांगतो काय करायचं कसं करायचं ते माझ्यावर तुम्ही चालत नाही. मी सांगतो तुम्हाला कसं करायचं कसं त्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पुसद तालुक्यातील सर्व 60-65 महिला आमच्या घराच्या व राहण्याच्या व्यवस्थेसाठी, स्वच्छतेसाठी, नालीच्या बंदोबस्तासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासाठी भेट घेण्यासाठी व आमचे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. या अगोदरही 2 वेळा निवेदन दिलेले आहेत. 2 वेळा निवेदन दिलेले आहे. हे आमचं तिसरं निवेदन आहे. आजचं हे आमचं जन आक्रोश मोर्चाचं नियोजन होतं. साहेबाची मीटिंग चालू आहे, त्या कारणास्तव आता आम्हाला परतून जायचं काम पडत आहे. या आमदार साहेब आमच्या पुसद तालुक्याचे इंद्रनील नाईक साहेब राज्यमंत्री, तसेच खासदार साहेब संजय देशमुख यांनाही पत्र दिलेलं आहे. आणि आज जिल्हाधिकारी साहेब यांनाही पत्र द्यायला आलो होतो. समस्त पुसद तालुक्याच्या गणेश वार्ड, सुभाष वार्ड, भोईपुरा परिसरातील सर्व महिला व बालगोपाळ आलेले होते. त्यांना गेल्या 10 वर्षापासून इतका मानसिक त्रास आहे घराचा, अक्षरशः हाताला काम नाही आहे. रोज मजुरी करून सुद्धा ही त्यांच्या निवारणाची व्यवस्था झालेली नाही. शासन, प्रशासन व आपले आमदार, खासदार, सरकार ठप्प बसलेली आहे. तरी माझी या चॅनलच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती, राज्यपाल साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आपण या पुसद तालुक्यातील महिलांची तात्काळ दखल घ्यावी. येत्या 8 दिवसामध्ये यांच्या निवारणाचा, पाण्या पावसाच्या अगोदर घरकुलाचा व यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. बेघर अर्ज दिलेला आहे. आजचा अर्ज तिसरा अर्ज होता. गेल्या 3 महिन्यापासून नगरपालिका व आमदार, खासदार व तसेच जिल्हा अधिकारी साहेब यांना वारंवार निवेदन देणे, परस्पर कार्यालयाला येणे, भेट देणे आणि आमच्या प्रश्नाचं आतापर्यंत निवारण झाले नाही. तरी मी या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यपाल तसेच भारताचे राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांना विनंती करतो समस्त महिलांच्या वतीने की पुसद तालुक्याचा गणेश वार्ड, सुभाष वार्ड व भोईपुरा परिसरातील नियोजनाचा, घरकुलाचा व यांच्या घरासमोर स्वच्छतेचा, नालितेचा आणि हे जे आज बेघर आहेत गेल्या 10 वर्षापासून
यांनी नगरपालिकेला टॅक्स भरतात, सगळ्या गोष्टी करतात, वेळोवेळी सगळ्या गोष्टी यांनी सर्वांना मतदान केले, सगळं केले, आमदार खासदार नगरसेवक निवडून दिले, तरी यांचे आज जे हाल होत आहे, बेहाल होत आहे, याच्याकडे सरकार शासन दुर्लक्ष करत आहे. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तात्काळ यांच्या घराचा बेघराचा जे आज मुद्दा आहे यांना तात्काळ घर देण्यात यावं. आणि उद्यापासून जितकेही दिवस हे भाड्याच्या घरामध्ये राहतील, यांच्या खात्यामध्ये जितके दिवसाचे ते भाड्यात राहतील त्याच्या खात्यामध्ये निधी पोहोचवण्यात यावा. हे जिल्हाधिकारी साहेब तसेच शासन प्रशासन आणि सरकार यांना माझी नम्रतेची विनंती आहे. आता विषय आहे, तात्काळ घर द्या अन्यथा घर भाडे द्या. तुम्हाला काय पाहिजे? घर पाहिजे की तात्काळ भाडे पाहिजे? जोरशी. हा. तुम्हाला तुमच्या हक्काचे घर पाहिजे. आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळायलाच पाहिजे. आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळायलाच पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून बेघर आहोत. बरोबर आहे? महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडगणे.